मनोजदादा जरांगे पाटील यांच्या जीवावर बेतलेल्या कटाचा पर्दाफाश, आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी। मराठा आरक्षण आंदोलनाचे मार्गदर्शक आणि संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांना जीवे मारण्याचा कट रचल्याच्या गंभीर प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी, तसेच मनोजदादांना शासनाने योग्य सुरक्षा पुरवावी अशी कडक मागणी शिरसाळा पोलीस स्टेशनमध्ये मराठा बांधवांच्या वतीने निवेदन देऊन करण्यात आली। शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र असताना अशा प्रकारचे कट कारस्थान करणाऱ्यांवर कठोर गुन्हे दाखल करून योग्य तपास आणि कडक शासन करणे अत्यावश्यक असल्याची भूमिका निवेदनात मांडण्यात आली आहे। अन्यथा मराठा समाजाला रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल अशी ही इशारतीची भूमिका घेण्यात आली आहे। शासनाने तातडीने मनोजदादा जरांगे पाटील यांना योग्य सुरक्षा पुरवावी, कट कारस्थानातील आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करावी, पाळेमुळे शोधून कठोर शासन करावे अशी ठाम मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली आहे। या निवेदनानंतर मराठा युवकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे शिरसाळा येथून अतुल्य महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी अतुल बडे यांनी। आज शिरसाळा येथे आम्ही माननीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या सुरक्षेसाठी झेडपल सुरक्षा द्यावी या मागणीचं निवेदन दिलेलं आहे। तसंच या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करा। जे संशयित म्हणून 2 आरोपी अटक केलेले आहेत, तर ज्यांची नावं समोर येत आहेत, ज्यांची नावं पोलीस प्रशासनासमोर कबुली जबाबात त्या दादा गुरूंनी घेतलेले आहेत, त्या व्यक्तींना सुद्धा अटक करण्यात यावी यासाठी सुद्धा आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। काल जे इथे प्रकार झालेला आहे, ज्या जरांगे पाटलाला ज्यांनी म्हणजे सुपारी दिली मारण्याची, कटकारस्थान झाले, त्या कटकारस्थानाचा सखोल चौकशी करावी आणि आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी या मागणीसाठी आज सकल मराठा समाज शिरसाळा पंचक्रोशीतील या ठिकाणी जमलेला आहे। आमची एकच मागणी मराठा समाजाची की बाबा न्यायालयामध्ये प्रकरण चालू, पोलीस तपास करीत आहेत, हे पोलीस प्रशासनानं तपास करून ह्याच्यातले जे काही आरोपी त्यांना तात्काळ अटक करावी आणि विनाकारण जर वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही भांडगोळांनी काल केलाय, त्याला एकच विनंती आहे, तुम्हाला काय करायचे तर समर्थन, आम्ही कोणाचे समर्थन करण्याला विरोध करीत नाहीत। तुम्ही राजकारण करा, समर्थन करा, झेंडे लावा, मोर्चे काढा, बॅनर लावा, डोक्यावर घ्या, नाही तर घरात नाही, आमचा विरोध नाही। पण मनोजदादा जरांगे पाटलाबद्दल जर चुकीचा शब्द बोलले तर याचे परिणाम वाईट होतील। 40% मराठा समाज आहे, गप्प आहे, शांत आहे, शांत राहू द्या। विनाकारण जर डवचिण्याचा प्रयत्न झाला तर मग अवघड होईल। फक्त एवढाच इशारा आम्हाला याच्या माध्यमातून द्यायचा आहे। निश्चितच काल झालेल्या शिरसाळा येथील दुग्धाभिषेक सोहळ्यानंतर आम्ही सकल मराठा समाज या ठिकाणी जमलेलो आहोत आणि या ठिकाणी आम्ही पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे की ज्या प्रकारे आमचे सर्वांचे दैवत आदरणीय मनोजदादा यांच्यावर पाळत ठेवून त्यांना जीवे मारण्याचा कट जो काही शिजला, त्यांच्या जवळचे सहकारी काही आता संशयित म्हणून अटक केलेले आहेत पोलीस प्रशासनानं आणि त्यामागं मास्टर माइंड तालुक्याचे आमदार धनंजय मुंडे यांचं नाव चर्चेत आहे। आरोप झालेत आणि त्या आरोपाचे आता सत्यतेमध्ये पडताळणीच होणार आहे। सगळ्यांना कळणार आहे की आरोप खरेच आहेत, पण दुधाभिषेक करताना कुणीतरी एका पोरानं काल घोषणा दिली त्या जातीवाद्यांचं करायचं काय, म्हणजे त्यांना असं म्हणायचं की जातीवादी आम्ही, पाटलांना जे समर्थन करते ते जातीवादी आहे। खरा जातीवाद कुठे सांगायचं झालं आणि स्पष्ट बोलायचं म्हणलं तर जातीवाद कुठे, बीडचे परळीचे आमदार मुंडे साहेब, परळीला तहसीलदार व्यंकटेश मुंडे साहेब, परळीला BDO साहेब शिवराज मुंडे साहेब, लांब कशाला आमच्या गावच्या पुरुषच्या मॅडम हाडवे साहेब आणि आपण जिथं उभा आहेत आज या ठिकाणी PI साहेब देपळे साहेब। आता हे आडनावं कुठलीच बघा आणि ह्याला खरा जातीवाद म्हणायचं आणि पुन्हा काय होतं जातीवाद आणि किंवा मलिदार ठिकाणं असेल किंवा जिथं काही कमाई क्षेत्र असेल त्या ठिकाणी फक्त एकच जात पुढे आणायची आणि ज्यावेळेस काही संकट आलं त्यावेळेस ओबीसी म्हणायचं, चाळी कोळी माळी चांबार सुतार यांना घेऊन पडायचं। हा खरा जातीवाद साहेब तुमचा। हा जातीवाद जर नाही मिटला तर आमच्यासारख्या तरुणांना काय करायचं, एवढाच माझा आहे या माध्यमातून आपला सवाल आहे।